तव पदार्पणातून सुखद दिलासा फुलला. शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. मनाच्या पाकळ्यातून जीवन गंध दरवळला. ख्रिस्ताच्या आगमनाने विश्व शांती फुलली. बाळ ख्रिस्ताच्या आगमनाने विश्व शांती फुलली. त्या फुलण्यातून मनाची वेल तृप्तीची फुलली. आजच्या म्हणण्यासाठी शास्त्रभाग निर्गम याचा 4 अध्याय 10 ते 16 ही वचने. निर्गम याचा 4 अध्याय 10 ते 16 वचने. तेव्हा मोशे परमेश्वराला म्हणाला, हे प्रभो, मी बोलका नाही, पूर्वीही नव्हतो व तू आपल्या दासाशी बोललास तेव्हापासूनही नाही. मी तर मुखाचा जड व जिभेचाही जड आहे. तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, मनुष्याचे तोंड कोणी केले आहे? मनुष्याला मुका, बहिरा, डोळस किंवा आंधळा कोण करतो? मी परमेश्वरच की नाही? तर आता जा, मी तुझ्या मुखात सहाय्य होईल आणि तू काय बोलायचे ते तुला शिकवीन. तेव्हा तो म्हणाला, हे प्रभू, तुझ्या मर्जीस येईल त्याच्या हस्ते त्यांना संदेश पाठव. मग मोशेवर परमेश्वराचा राग भडकला. तो त्याला म्हणाला, लेवी अहरोन हा तुझा भाऊ नाही काय? त्याला चांगले बोलता येते, हे मला ठाऊक आहे. पहा, तो तुला भेटायला येत आहे. तुला पाहून त्याला मनात आनंद होईल. तू त्याच्याशी बोलून त्याच्या मुखात शब्द घाल. मी त्याच्या व तुझ्या मुखाला सहाय्य होईल आणि तुम्ही काय करायचे ते तुम्हाला शिकवीन. तो तुझ्यातर्फे लोकांशी बोलेल. तो तुझे मुख होईल आणि तू त्याला देवाच्या ठिकाणी होशील. प्रभू परमेश्वर ह्या वाचलेल्या वचनाद्वारे आशीर्वाद देव. ख्रिस्तातील माझ्या प्रियांनो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची शांती, प्रीती आणि कृपा आपणा प्रत्येकाबरोबर असो. आपण आज निर्गम 4, 10 ते 16 या वचनांवर थोडा वेळ मनन करणार आहोत. प्रियांनो, या वचनांमध्ये मुख्य मुद्दा हा आहे की आमचा जो सर्वसमर्थ परमेश्वर आहे तो कोणाचाही उपयोग त्याच्या महान कार्यासाठी करू शकतो. आम्ही ते कार्य करण्यास जरी असमर्थ असलो तरी परमेश्वर त्याच्या सामर्थ्याने, त्याच्या साह्याने तो त्याचे कार्य करू शकतो. कार्य करणारा तो आहे. आम्ही त्यासाठी उपलब्ध असावं. आम्ही पाहतो निर्गम 3 मध्ये परमेश्वराने मोशेला पाचारण केलेलं होतं. कशासाठी? की त्याने इस्रायल लोकांना त्यांच्या बंधनातून सोडवावं. परंतु मोशे त्याची दुर्बळता, अक्षमता आणि कमकुवतपणा तो वचन 10 मध्ये प्रगट करतो आहे. परमेश्वराला तो सांगतो आहे, मी बोलका नाही, मी मुखाचा जड आहे आणि जिभेचाही जड आहे. परंतु परमेश्वर जो मानवाचा निर्माण करता, मानवाला घडवणारा
तो मोशेला 11व्या वचनामध्ये प्रश्न करतो की मनुष्याचे तोंड कोणी केले? त्याला मुका, बैरा, डोळस आणि आंधळा कोण करतो? तो मीच परमेश्वर की नाही? प्रियानो, हा सर्व समर्थ परमेश्वर आहे. तो आमची अक्षमता, दुर्बलता काढून आम्हाला त्याच्या कार्यासाठी सक्षम आणि सुसज्ज करू शकतो. हा आमचा विश्वास असावा. पुढे वचन 12 मध्ये परमेश्वर मोशेला आज्ञा देतो आणि अभिवचन देखील देतो. तो म्हणतो, तर आता तू जा, मी तुझ्या मुखात सहाय्य करील आणि काय बोलावे ते तुला शिकवीन. प्रियानो, परमेश्वराने खात्री दिल्यानंतरही तो म्हणतो, तुझ्या मर्जीस येईल त्याला तू पाठव. लक्षात ठेवा प्रियानो, तो अद्भुत कार्य करणारा परमेश्वर आहे. त्याने स्वतः आपल्याला त्याच्या कार्यासाठी अथवा त्याच्या गौरवासाठी निर्माण केलेला आहे. वास्तविक आपण जरी अयोग्य असलो, अशक्त असलो, दुर्बळ असलो, तरी देखील आपण नेहमी त्याच्यासाठी उपलब्ध असावं. मोशेला तर परमेश्वर सांगत होता की मी तुझ्या सोबत असेल. तुझ्या भावाच्या म्हणजे अहरोनाच्या मुखाला सहाय्य होईल आणि तुम्ही काय करायचे, काय सांगायचे ते तुम्हाला शिकवीन. प्रियानो, किती अद्भुत आमचा परमेश्वर आहे. आपण जर त्याच्या कार्यासाठी उपलब्ध असलो आणि आपली इच्छा जर त्याचं कार्य करण्याची असेल, तर तो खात्रीने आमचा उपयोग त्याच्या गौरवासाठी करून घेईल. काय प्रियानो, तुम्ही त्याच्या कार्यासाठी उपलब्ध आहात काय? परमेश्वर तुम्हाला सहाय्य करो. प्रार्थना करूया. हे स्वर्गीय पित्या, तुला सर्व काही शक्य आहे आणि तू सर्व समर्थ परमेश्वर आहेस. आम्ही आमचे अशक्तपण, दुर्बलता जाणून आहोत, परंतु आम्ही आज तुला वचन देतो की तुझ्या महान कार्यासाठी आम्ही उपलब्ध राहू. कृपा करून आमचा उपयोग तुझ्या गौरवी सेवेमध्ये तुझ्या गौरवासाठी करून घे, ही आमची प्रार्थना आहे. प्रार्थना येशू ख्रिस्त आमचा तारणारा याच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. ख्रिस्ताचा मार्ग शांतीचा अखिल जगतासाठी. प्रिय ख्रिस्ताचा मार्ग शांतीचा अखिल जगतासाठी. प्रांतवाद व राष्ट्रवाद हे सांगुलता सर्वांसाठी. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.